दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा सध्या बडा कब्रस्तान इथं पोहोचलेली आहे। आता थोड्याच वेळात बडा कब्रस्तान इथं बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी होणार आहे। शासकीय इतमामात हा दफनविधी पार पडणार आहे। आपण पाहतोय 8 वाजता ही अंत्ययात्रा सुरू झालेली होती। बाबा सिद्दीकी यांचे कुटुंबीय त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेली ही गर्दी आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी देखील आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहे आणि पाऊस सुरू होता थोड्या वेळापूर्वी आणि एकीकडे पाऊस सुरू असला तरी देखील मोठ्या संख्येने बाबा सिद्दीकी यांचे समर्थक त्यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांचे जवळचे कुटुंबीय आप्तजन देखील या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। बडा कब्रस्तानमध्ये अंत्ययात्रा पोहोचलेली आहे आणि आता थोड्याच वेळात शासकीय इतमामामध्ये त्यांचा दफनविधी होणार आहे। जनाजा नमाजचं पठण केल्यानंतर बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती। पाऊस पडत असताना देखील त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतोय। मोठ्या संख्येने नागरिक अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तान इथं आता त्यांचा दफनविधी होणार आहे। सध्या मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तानमध्ये बाबा सिद्दीकी यांची ही अंत्ययात्रा पोहोचलेली आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, बडा कब्रस्तान इथं आता अंत्ययात्रा पोहोचलेली आहे आणि बाबा सिद्दीकी यांचे जे जवळचे मानले जाणारे आहेत आप्तजन असतील कुटुंबीय असतील पाऊस सुरू असला तरी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतोय। ओम, अगदी बरोबर आहे। खऱ्या अर्थानं बडा कब्रस्तान या ठिकाणी हे पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे आणि त्यांचे कुटुंबीय आणि काही बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी असेल किंवा त्यांची मुलगी आणि इतर कुटुंबीय असतील ते देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं कळते। अगदी निवडक आणि मोजक्या लोकांना पोलिसांकडून या ठिकाणी प्रवेश दिला जातोय। बाकी मंडळींना गेट बाहेरच थांबवण्यात आलंय। पोलिसांकडून तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। एकंदरीत बाबा सिद्दीकींचे जे काही निधन झाले त्यांची हत्या झाली त्याला निश्चितच खूप मोठा रंग देण्यात आलाय आणि राजकीय अंडरवर्ल्ड या सगळ्याच अँगलने याचा तपास केला जातोय। या ठिकाणी हे पार्थिव आता आणण्यात आलंय। या ठिकाणी जनाजाची जी काही नमाज आहे ती त्याचं पठण केलं जाईल। त्यानंतर मानवंदना दिली जाईल आणि अखेरीस कुटुंबीय आणि मोजक्या निवडक मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावरती दफनविधी आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे असं सध्या तरी या ठिकाणी निश्चितच आपण पाहतो। झिशान सिद्दीकी देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबातले इतरही सदस्य या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाणार आहे। ओम, अगदी बरोबर आहे। तशाच प्रकारचे आदेश मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आले होते। बाबा सिद्दीकी हे एक माजी राज्यमंत्री आणि माडाचे अध्यक्ष देखील राहिलेले, त्यासोबत ते बराच काळ लोकप्रतिनिधी देखील होते। त्यामुळे एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे राज्यभरात पाहिलं जातं। अल्पसंख्याक समुदायातील एक मोठा नेता म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं ओळख राज्यभरात होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली जाईल आणि त्यावर त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील तशा प्रकारच्या सूचना आणि आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की अनेक मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी आता दाखल होऊ लागलेली आहेत। काही महत्वाचे नेते असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतील त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातोय। काही चित्रपट क्षेत्राशी संबंधित मंडळी देखील या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये आता पाहायला मिळतील। त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काही अभिनेते देखील आहेत, काही निर्माते देखील या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत बाबा सिद्दीकी यांचं जे काही बॉलिवूड परिसरातलं त्यांचं जे काही त्यांची जी काही त्या सगळ्या संदर्भातली ओळख होती त्यांचं बॉलिवूड क्षेत्रातल्या लोकांशी जे काही त्यांचे संबंध होते त्यामुळे खूप मोठं त्यांचं बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव आणलं जाते असं सध्या आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव या ठिकाणी आणलं जाते। आपण पाहू शकतो तिरंग्यामध्ये गुंडाळून त्यांचं पार्थिव आणलं जाते। या ठिकाणी नमाज पठण केलं जाईल। दृश्यांमध्ये आपण हे पाहू शकतो च्या माध्यमातून बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव पोलिसांच्या वतीनं खांद्यावर उचलून आणण्यात आले। त्यासोबतच पोलिसांचे पथक देखील यावर त्यांच्या सोबत पार्थिवाच्या सोबत आहे। पोलिसांच्या ज्या पथकाकडून त्यांना मानवंदना दिली जाणार आहे ते राज्यमंत्री आणले आहेत। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करा अशा स्पष्ट सूचना आणि आदेश देखील राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले। त्यामुळे शासकीय इतमामात ते अंत्यसंस्कार केले जाते, हा दफनविधी केला जाते। या ठिकाणी आता जनाजा आहे
या ठिकाणी जनाजा करण्यापूर्वी म्हणजे जो दफनविधी आहे ते करण्यापूर्वी जी एक नमाज पडली जाते, नमाजे जनाजा या नावानं ते त्या विधीला संबोधलं जातं, तो विधी या ठिकाणी केला जातोय. तर पार्थिव या ठिकाणी काही क्षणांसाठी काही मिनिटांसाठी ठेवलं जाईल, नमाज पठण होईल आणि त्यानंतर मानवंदना दिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव जे आहे ते अगदी लिमिटेड मोजक्या मंडळींच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये दफनविधी त्या पार्थिवाचा केला जाईल असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अनेक लोकांना आतमध्ये यायचे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडनं सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलाय. या सगळ्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे आणि काहीसा एक तणावाचं वातावरण देखील काही सुरक्षेच्या कारणास्तव जे काही पोलिसांकडनं गोष्टी सांगण्यात आल्या त्यामुळे देखील या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो आता हा सगळा विधी या ठिकाणी सुरू होत आहे. नमाज पठण केलं जाईल आणि त्यानंतर हा जो काही उर्वरित विधी आहे दफनविधी तो पार पाडला जाईल कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये असं आपण सध्या म्हणू शकतो. निश्चितच ओम, आपण ही दृश्य पाहतोय की आता दफनविधी होण्यापूर्वी अगदी शेवटचा निरोप बाबा सिद्दीकी यांना दिला जाणार आहे. त्यांचे कुटुंबीय, त्यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अगदी शेवटची दफनविधीच्या पूर्वी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जी नमाज पठण केलं जातं ते देखील या ठिकाणी होणार आहे. जनाजा नमाज पठण या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतोय. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसतोय. खरं तर 8 वाजता ही अंत्ययात्रा सुरू झालेली होती आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी झालेले होते. पाऊस सुरू असतानाच ही अंत्ययात्रा सुरू झाली आणि राजकीय वर्तुळाबरोबरच आता सिने जगतातले देखील काही मंडळी या ठिकाणी येतात का अशी शक्यता वर्तवली जात होती, कारण बाबा सिद्दीकी यांचे सिने जगतासोबत बॉलिवूडसोबत अत्यंत जवळचे घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. ओम, तर ही दृश्य आपण पाहतोय मरीन लाईन्स मधील बडा कब्रस्तानमध्ये. आता थोड्याच वेळात बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी होणार आहे. त्यापूर्वी आता त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी, शेवटचा नमाज अदा करण्यासाठी झालेली ही गर्दी आहे. सिद्दीकी यांचं संपूर्ण कुटुंबीय, त्यांचे आप्तजन आणि जवळचा समर्थक वर्ग हा देखील मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोलिसांनी मोजक्याच लोकांना खरं तर या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस देखील खबरदारी घेताना दिसत आहेत. कडेकोट बंदोबस्त आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे. आता बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. शासकीय इतमामामध्ये हा संपूर्ण दफनविधी होणार आहे. बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव तिरंग्यामध्ये गुंडाळून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अंतिम दर्शन त्यांचं या ठिकाणी घेतलं जाईल. त्यांना त्यांच्यासमोर नमाज पठण केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचा कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये दफनविधी होणार आहे. त्यांच्या दफनविधीपूर्वीची ही नमाज आहे. शेवटची नमाज पठण केली जाईल. त्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतोय. बडा कब्रस्तानमधून ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी हा थोड्याच वेळात होणार आहे. दफनविधीपूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. तिथं आता नमाज वाचली जाणार आहे, नमाज पठण केलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना मानवंदना दिली जाईल आणि शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केले जाणार आहेत. पुन्हा जाऊयात. ओम आपल्यासोबत आहेत. ओम, आपण पाहतोय आता बाबा सिद्दीकी यांच्या दफनविधीपूर्वी शेवटची जनाजाची नमाज पठण केली जाईल. त्यानंतर पोलिसांची मानवंदना दिली जाईल आणि अखेर त्यांचा दफनविधी होणार आहे. ओम, अगदी बरोबर आहे. एकंदरच त्यांचं जे काही व्यक्तिमत्व होतं राजकीय दृष्ट्या ते आणि अल्पसंख्याक समाजात एक खूप मोठं नाव म्हणून निश्चितच त्यांच्याप्रती एक चर्चा आणि एक कालच्या एकंदर हत्येनंतर प्रकरणानंतर खूप मोठी संतापाची लाट देखील उसळली होती की अशा प्रकारे लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीवरती अशा प्रकारे हल्ला होतो आणि या व्यक्तीचं अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये निधन होतं, त्याची हत्या केली जाते. आज जो काही जमाव या ठिकाणी जमलाय तो निश्चितच बाबा सिद्दीकी यांच्या समर्थकांच्या स्वरूपात आहे. कुटुंबीय आहेत, आप्तस्वकीय आहेत, नातेवाईक आहेत, सोबत काम केलेले अनेक मुख्यमंत्र्यांनी जवळचे कार्यकर्ते देखील आहेत. पोलिसांकडे या सगळ्या संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली. अनेक मोठे पोलीस अधिकारी, बऱ्याच मोठ्या रँकचे पोलीस अधिकारी या ठिकाणी कब्रस्तान परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली आणि निगराणीखाली हा सगळा प्रकार या ठिकाणी होतोय आणि आपण दृश्यांमध्ये पाहतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अल्पसंख्याक समाजामध्ये त्यांचं मोठं काम देखील पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे कुठेतरी यामध्ये बाबा सिद्दीकींचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. एकंदर काल अजित पवारांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आज आपण कुठलाही कार्यक्रम करणार नाही, आपण फक्त मुंबईतच राहू आणि बाबा सिद्दीकींच्या या सगळ्या आजच्या सगळ्या घटनाक्रमामध्ये उपस्थित राहू असं त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं. सकाळी देखील अजित पवारांनी बाबा सिद्दीकींच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आता देखील जेव्हा त्यांचं दफनविधी अंतिम संस्कार होतोय त्यावेळेला देखील अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित आहेत. निश्चितच हा राष्ट्रवादीसाठी आणि महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे, कारण अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीची राजकीय क्षेत्रातील सत्ताधारी पक्षातील व्यक्तीची हत्या होणं हे निश्चितच खूप गंभीर बाब आहे. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील आता होऊ लागले. राज्यातल्या कायदा सुरक्षा व्यवस्थेबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. या सगळ्याच पार्श्वभूमीवरती या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या हत्येनंतर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आणि कुठेतरी या सगळ्यात आता कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारचे जी काही मागणी आहे ती आता जोर धरू लागली. अजित पवारांनी स्वतः या प्रकाराचा निषेध केला होता आणि सिद्दीकी कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन देखील केलं होतं. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र असतील किशन सिद्दीकी जे वांद्र्यामधून आमदार आहेत, तो लोकप्रतिनिधी आहेत, यासोबतच त्यांच्या कुटुंबियांशी देखील आज त्यांनी संवाद साधला होता आणि आता देखील दफनविधीच्या वेळेला ते स्वतः सिद्दीकी कुटुंबियांना धीर देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अनेक बाबा सिद्दीकी यांच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी आतमध्ये यावं, त्यांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता यावं, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आणि एकंदर या ठिकाणच्या जागेचा अंदाज घेता त्यांना परवानगी दिली जात नाहीये. छगन भुजबळ देखील आल्याचं कळतंय. छगन भुजबळ राज्याचे जे मंत्री आहेत त्यांनी देखील या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त केला होता. केवळ गृहमंत्रीच नाही तर मुख्यमंत्र्यांना देखील या सगळ्या प्रकरणात यांनी या सगळ्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे, त्यांनी देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं त्यांनी बोलताना एक प्रकारे राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यामुळे एकंदरच राज्यातल्या या सगळ्या कालच्या घटनाक्रमानंतर एकंदर राजकारण देखील आता तापायला सुरुवात झाली. विरोधी पक्षांनी देखील यामध्ये आरोप प्रत्यारोप विरोधी पक्षाच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादीची अनेक नेते मंडळी या ठिकाणी आता एक एक करून दाखल होऊ लागली. कुठेतरी एक या ठिकाणी आता तणावाची स्थिती, काही प्रमाणात कार्यकर्ते संभ्रम नाराज आहेत, त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही, त्यामुळे देखील कार्यकर्त्यांची मोठी नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते. पोलिसांकडनं सगळ्यांना बाहेर काढलं जाते आणि अगदी मोजक्या लोकांना, लिमिटेड लोकांना जे परिवाराशी संबंधित आहेत, धनंजय मुंडे देखील आलेले आहेत, राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ते देखील या दफनविधीसाठी आल्याचं पाहायला मिळते. ते बाबा सिद्दीकींच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो राष्ट्रवादीची खऱ्या अर्थानं अनेक नेते मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहेत. या काही मिनिटांमध्ये हा जो दफनविधीचा एकंदर सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि जे बाबा सिद्दीकींचं पार्थिव आहे, त्यांचं जे शव आहे ते दफन केलं जाईल असं आपण दृश्यांमध्ये जी स्थिती आहे त्यावरून म्हणू शकतो. निश्चितच ओम, ही दृश्य आपण पाहतोय की आता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतरही अनेक महत्त्वाचे नेते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. छगन भुजबळ दिसत आहेत, प्रफुल्ल पटेल देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सुनील तटकरे आहेत, कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील आहेत, रामदास आठवले देखील खरं तर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी सध्या बाबा सिद्दीकी यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या दफनविधीच्या या कार्यक्रमाला सध्या उपस्थित आहेत. आपण ही थेट दृश्य पाहतोय. मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तानमधली ही दृश्य आहेत आणि कुठंतरी या अत्यंत दुःखाच्या प्रसंगी सिद्दीकी कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यासाठी देखील आपण पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हे सर्वच महत्त्वाचे बडे नेते सध्या उपस्थित आहेत. जिशान सिद्दीकी देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले होते आणि ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत दुःखाच्या या क्षणी खरं तर कठोर अशा प्रसंगी सिद्दीकी कुटुंबियांना धीर देण्यासाठी, त्यांना सांत्वन
त्यांचं सांत्वन करण्यासाठी आपण पाहतोय की ही राजकीय वर्तुळातली मान्यवर मंडळी सध्या या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ही मंडळी खरं तर या ठिकाणी पोहोचलेली आहे। थोड्याच वेळात शेवटची नमाज अदा केली जाईल। दफनविधीपूर्वी आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाच्या जवळ ही सगळी गर्दी जमलेली आहे आणि त्यांचं अंतिम दर्शन घेत आता दफनविधीच्या पूर्वीच खरं तर जनाजाची ही नमाज पठण केली जाणार आहे, नमाज पठण होणार आहे, अदा केली जाणार आहे आणि त्यानंतर शासकीय इतमामामध्ये खरं तर हा दफनविधी होणार आहे आणि त्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतोय। कारण अत्यंत महाराष्ट्रासाठी देशभरासाठी खरं तर संपूर्ण देशभरामध्ये या घटनेनंतर शोककुल अत्यंत असं वातावरण तयार झालं होतं। अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि चिंताजनक अशी ही घटना घडली होती। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर, एका ज्येष्ठ नेत्यावर मुंबईसारख्या वांद्रे परिसरामध्ये गोळीबार होतो, त्याची हत्या होते। त्यामुळे या संपूर्ण घटनेचे देशभरामध्ये पडसाद उमटलेले होते आणि अत्यंत चिंतेची, धक्कादायक ही घटना घडलेली होती। त्यामुळे आता शोकाकुल वातावरणामध्ये आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेली ही सगळी गर्दी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाबा सिद्दीकी यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेली ही गर्दी आहे। अत्यंत शोकाकुल वातावरण आहे। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं मुंबईमध्ये दिवसा ढवळ्या एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची हत्या होणं ही अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची घटना आहे। त्यामुळं अनेक राजकीय पक्षांचे नेत्यांनी खरं तर आज दिवसभर देखील बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलेलं होतं। आणि आता त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतो आहे। पुन्हा एकदा जाऊयात, ओम आपल्या सोबत आहे। ओम, आपण पाहतोय की आता खरं तर अनेकांना इच्छा आहे, बाबा सिद्दीकी यांना मानणारा जो वर्ग आहे, समर्थक आहेत, त्यांची देखील इच्छा आहे की आपण बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप द्यावा, त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यावं। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। काय नेमकं घडतंय, काय अपडेट्स आहेत? आपण दृश्यांमध्ये पाहतोय की पोलिसांकडनं काही नियम आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे सांगितल्या जातात। कारण निश्चितच सुरक्षिततेच्या दृष्टीनं या ठिकाणी कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा समर्थकांच्या भावना अनावर होऊ नये, त्यांनी कुठल्याही प्रकारे इथे घुसण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलिसांकडनं चांगल्या प्रकारे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। मात्र तरी सुद्धा जे समर्थक आणि बाबा सिद्दीकी यांचे चाहते या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जातोय। आताच ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशाल सिद्दीकी यांच्याशी देखील चर्चा केली। त्यानंतर आता जसं दृश्यांमध्ये आपण पाहतो की मानवंदना दिली जाईल आणि या मानवंदनेच्या नंतर जो दफनविधीचा कार्यक्रम आहे तो दिला जाईल। मानवंदना जी आहे ती आता पोलिसांकडनं सुरू दिली जाईल। निश्चितच पोलिसांकडनं आता मानवंदना दिली जात आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर, नमाज पठण झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी होणार आहे। ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय झी 24 तासच्या माध्यमातून। मरीन लाईन्स बडा कब्रस्तान इथली ही दृश्य आहेत आणि आता पोलिसांकडनं मानवंदना दिली जाते। मोबाईल पीछे
शकते तिथून जाऊन सरका बाजूला I-60 येते आय मध्ये आहे I-50 डन 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 तुम्हाला भेटतं बॉम्ब बोलतोय म्हटलं तुम्हाला भेटतं काय तुम्हाला मिळतंय का ओके डन थँक्यू
सेल्फी काढताय त्याला काय काय आपण बघतोय मरीन लाईन्स मधील बडा कब्रिस्तानमध्ये दफनविधीला सुरुवात झालेली आहे। यावेळेला कब्रिस्तानमध्ये अजित पवार, त्याचबरोबर अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर खासदार संजय दिना पाटील ही जिशान सिद्दीकी यांच्या सोबत आहेत। शासकीय इतमामामध्ये दफनविधी होतोय। बंदुकीच्या फैरी झाडून बाबा सिद्दीकी यांना मानवंदना देण्यात आली। मोठ्या प्रमाणावर आपल्याला माहित आहे ज्यावेळी बांद्रातून या अंत्ययात्रेला सुरुवात झाली त्यापासूनच मोठा जनसमुदाय जो आहे या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। बडा कब्रस्तानमधली ही दृश्य आहेत। थोड्याच वेळामध्ये बाबा सिद्दीकींचा दफनविधी होणार आहे। मरीन लाईन्सवरच्या बडा कब्रस्तानमधली ही दृश्य आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। सिद्दीकी यांच्या हत्येनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली। कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर विरोधकांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं। बांद्रामधून या अंत्ययात्रेला सुरुवात झाली। मोठा जनसमुदाय या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला होता। बाबा सिद्दीकी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध होते। बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्ट्यांसाठी ओळखले जात होते। बाबा सिद्दीकी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला 1992 पासून सुरुवात केली। 1992ला ते मुंबई महापालिकेमध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि त्यानंतर मग त्यांनी विधानसभेच्या रिंगणामध्ये उडी घेतली। 1999ला ते पहिल्यांदा आमदार झाले, 2004ला ते दुसऱ्यांदा आमदार झाले आणि 2009ला ते तिसऱ्यांदा आमदार झाले। 3 टर्म ते आमदार होते। काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी अनेक वर्ष काढली। 2004 मध्ये काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री सुद्धा त्यांना बनवण्यात आलं होतं। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, बाबा सिद्दीकींच्या दफनविधीला सुरुवात झाली आहे। हो, अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलं की मानवंदना दिली गेली। आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय बाबांचं पार्थिव जे आहे बाबा सिद्दीकींचं ते या ठिकाणून उचलण्यात आले आणि ते हे पार्थिव दफनविधीसाठी जिथे प्रत्यक्ष ठिकाणी दफनविधी केला जाणार आहे त्या ठिकाणी हे घेऊन जात आहे। कुटुंबीय आणि अगदी मोजक्याच मंडळींना त्या ठिकाणी जाण्याची परवानगी पोलिसांकडनं दिली गेली आहे। अगदी मोजक्या मंडळींना तिथे पोलीस आणि कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये हा जो दफनविधी आहे ज्याला स्फूर्द एक खाक असं म्हटलं जातं तो विधी त्या ठिकाणी पार पडेल आणि बाबा सिद्दीकी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री होते त्यांचं जे काही दफनविधी आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे असं सध्या आपण दृश्यांमध्ये पाहून बोलू शकतो। एकंदर राजकीय, बॉलिवूड या सगळ्याच क्षेत्रातील बड्या मंडळींनी या ठिकाणी संस्काराला, अंत्यविधीला, दफनविधीला उपस्थिती लावली होती। त्यासोबतच अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटीज देखील या ठिकाणी आले होते। त्यामुळे एकंदर त्यांचं जे राजकीय व्यक्तिमत्व आणि पॉलिटिकल स्ट्रेचर होते त्यानुसार या ठिकाणी मानवंदना आणि या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। आपण बघतोय ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। बाबा सिद्दीकी यांच्या दफनविधीला सुरुवात झालेली आहे आणि काही मोजक्याच
लोकांना पोलिसांनी आतमध्ये सोडल्याचं पाहायला मिळते, कारण त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मोठा जनसमुदाय सहभागी झालेला होता. पण बघतोय काही वेळापूर्वी बंदुकीच्या फैरी झाडत बाबा सिद्दीकी यांना मानवंदना देण्यात आली. झालं इकडे सगळं इकडनं उचलली आता.